भोंदू अशोक खरातला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर करण्यात आलं। त्याला तिसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलिसांविरोधात मारहाणीची तक्रार आहे का असा सवाल न्यायाधीशांनी खरातकडे केला, मात्र त्यावर खरातनं कोणतीही तक्रार नाही असं उत्तर दिलंय। दरम्यान एसआयटी अशोक खरातला उद्या पुन्हा न्यायालयात हजर करेल अशी माहिती आहे। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मुकुल, आज सुनावणी दरम्यान नेमकं काय काय झालं, कसा युक्तिवाद झाला, कोर्टानं काय सांगितलं? आज प्रामुख्याने सरकारी पक्षाकडनं तिसरा गुन्हा होता। तिसऱ्या गुन्ह्यामधली जी पोलीस कोठडी त्यांना अतिरिक्त मिळू शकली असती, मात्र ती पोलीस कोठडी न घेता चौथ्या गुन्ह्यासाठी पोलीस कोठडी द्यावी अशी विनंती न्यायालयाकडे करण्यात आलेली होती। तिसऱ्या कोठडीचा हक्क हा अबाधित राखण्यात आलेला आहे आणि चौथ्या गुन्ह्याचा पण आम्हाला तपास करायचा आहे, त्यामुळे चौथ्या गुन्ह्यातली पोलीस कोठडी द्यावी। त्यामुळे कोर्टाने तिसऱ्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी दिली आणि आता यापुढे चौथ्या गुन्ह्यासाठी एसआयटी कडे एक अर्ज करण्यात आलेला आहे। तो अर्ज कोर्टाने मान्य देखील केलेला आहे। आता सध्या परिस्थिती अशी आहे, अशोक खरात हा एसआयटीच्या ताब्यात आहे। त्याला सेंट्रल जेलमध्ये पाठवलं जाईल, तिथून पुन्हा एकदा त्याचा ताबा एसआयटी कडे घेतला जाईल आणि त्याची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी केली जाईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा उद्याला अशोक खरात याला चौथ्या गुन्ह्यासाठी न्यायालयात हजर केले जाईल आणि चौथ्या गुन्ह्यामध्ये त्याची पोलीस कोठडीची मागणी केली जाईल। मुकुल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान या सगळ्या संदर्भात वकिलांनी काय माहिती दिली आहे तीही पाहूया। पुन्हा पोलिसांनी पोलीस कोठडीचा हक्क अबाधित राखून त्यांनी एमसीआर मागितलेलं आहे आणि त्याला 78/26 मध्ये चौथ्या गुन्ह्यामध्ये त्याला वर्ग करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे आज उद्या त्याला पोलीस कोठडीमध्ये हजर करतील। थँक्यू। आज नेमकं काय झालं सर? आज आपल्याकडनं काय बोलणं आलं आणि आरोपीच्या वकिलांनी काय? नाही, जे हा गुन्हा आहे संवेदनशील असल्यामुळे उद्या कोर्टात त्याला हजर करण्यात येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।